आज मी लहानपणी खाल्लेली आजीच्या हातची एक मस्त रेसिपी शेअर करत आहे. पहिलेसारखे आता आपल्याकडे चूल नाहीये, पण आजी आधी हे चुलीवर करायची आणि काय अप्रतिम लागायचं. हिवाळ्यामध्ये तर याची इतकी मजा यायची. चला तर माझ्या या आजीच्या हातची जी रेसिपी आहे ना, ती करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही मस्त ऑथेंटिक अगदी गावरान पद्धतीच्या माझ्या आजीच्या हातच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण मस्त असं भरीत करणार आहोत. पण हे साधं सुद्धा भरीत नाहीये. कसं करणार आहे किंवा माझी आजी आधी कशी करायची हे मी इथे तुमच्याशी शेअर करत आहे. आजच सकाळी सकाळी मी मस्त बाजारात गेली आणि मला मस्त भाजीपाला मिळालेला आहे. आणि ही तुम्हाला जी कोथिंबीर दिसते ना, ती मला फक्त 15 रुपयात मिळाली. तुम्ही बघू शकता किती मोठी जोडी आहे. आता ही तर मी नंतर करते. पण आता इथे तुम्हाला इथे दिसतंय वांगे. तर बरोबर वांग्याचं भरीत करायचं आहे. त्यासाठी मी अशी हिरव्या रंगाची वांगी आणलेली आहे. आता आपण याला भाजू. भाजण्याच्या आधी काय करायचं, ह्याचे जे देठ आहे ना, ते ह्याचे फक्त काढून घ्यायचे. तर पूर्ण देठ नाही काढायचं, फक्त जो खालचा जो भाग असतो, जो पानाला म्हणजे किंवा जो फळाला लागलेला असतो, तो काढून घ्यायचा. म्हणजे आपलं जे वांगं आहे ना, ते व्यवस्थित पूर्ण शेवटपर्यंत भाजलं जाईल. आता या वांग्याला मी थोडंसं तेल लावून घेते. तेल लावल्याने काय होतं, जेव्हा आपण वांगी जी ही साल काढू वांग्याची, तर ती व्यवस्थित इझिली निघते. तर याला वरून तेल लावून घेते. आता ही आपण अशी गॅसवर भाजायला ठेवू. तर माझ्याकडे ना अशी ही जाळी आहे लोखंडी. तर ती व्यवस्थित भाजली जाते म्हणजे आणि जे वांगे वगैरे आपण यामध्ये भाजणार आहोत, तर ते व्यवस्थित भाजलं जातं. तर हे बघा, मी या पद्धतीने वांगं भाजून घेते. सगळीकडून पलटवून असं हे वांगं भाजून घ्यायचं आहे. जेव्हा भरतासाठी वांगं आपण घेतो, तर तेव्हा जे हलकं असतं ना वांगं, ते घ्यायचं. ज्याचं वजन जास्त असेल ते वांगं घ्यायचं नाही, कारण त्यामध्ये बिया असतात आणि त्या बिया जठर झालेल्या असतात, त्यामुळे त्या वांग्याचं वजन झालेलं असतं. तर ही एक महत्त्वाची टिप नक्की लक्षात ठेवा. आणि इथे मी ज्या काही टिप्स सांगते ना, तर त्या जरी ज्या एजेड लोकं आहे किंवा ज्यांना एक्सपिरियन्स आहे स्वयंपाकाचा, तर त्यांच्यासाठी तर त्यांना तर ह्या गोष्टी माहिती असतातच. पण ज्या नवीन शिकणाऱ्या व्यक्ती असतात, मुली असतात, ज्यांचं आत्ताच लग्न झालेलं असतं आणि मग अशा वेळेस त्यांना स्वयंपाक वगैरे करायचा असतो, तर त्यांच्यासाठी या माझ्या टिप्स नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत असेल असं मला वाटतं. जर तुम्हाला या टिप्स आवडत असेल आणि काही तुम्हाला त्याच्यामधून शिकायला मिळत असेल, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आणि तुम्हाला त्या युजफुल वाटल्या का? त्यानंतर दुसरी जी जाळी आहे ना, त्यावरती मी इथे मिरची आणि टोमॅटो भाजायला ठेवत आहे. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की आजी माझी ही करायची, तर आजी असं गॅसवर नव्हती करत. मस्त आमच्याकडे चूल पेटवायची. त्या चुलीवरती पाणी पहिले गरम करायचं आणि पाणी गरम झालं सकाळी सकाळी की त्यानंतर त्यामध्ये वांगे भाजायचे आणि मग टोमॅटो भाजायचं, मिरची भाजायचं. तर असं आजी करायची. मग हे सगळं भाजून झाल्यानंतर मिक्स करायचं काम माझी मम्मी करायची आणि त्यानंतर आजी मस्त गरमागरम या चुलीवरती भाकऱ्या करायची. आणि ती भाकऱ्या कशी करायची माहिती आहे? हातावर पूर्ण जी भाकरी आहे ना, ती पूर्ण हातावर करायची. जसं आपण परातीवर किंवा ताटावरती थापतो ना, तशी ती नव्हती करत. आत्ता तर आजीला बरं नाहीये, म्हणजे आत्ता आजी माझी खूप आजारी आहे. म्हटलं तिच्या एका आठवणीची मस्त ही रेसिपी शेअर करावी. हे बघा, इथे टोमॅटो पण भाजत आलेला आहे आणि वांगी पण भाजत आलेली आहे. आता आपण हे काढून घेऊ. टोमॅटो आणि मिरची झालेली आहे. वांगी थोडीशी अजून भाजावी लागेल आणि तोपर्यंत आपण हे काढून घेऊ. आणि आता एका भांड्यामध्ये मी हे दोन्ही काढून घेतलं. मिरचीचे जे देठ आहे ते काढून घेतले आणि याला आता छान कुस्करून घ्यायचं आहे. सुरुवातीला चमच्याने करून घ्यायचं, कारण गरम आहे. टोमॅटो आतून जास्त गरम आहे. मग थोडंसं मी फोर्कने करून घेते आणि त्यानंतर हाताने हे छान मिक्स करून घेणार आहे. आणि हा जो टोमॅटो होता ना, तर तो अ, देठाच्या साईडने थोडासा हिरवा होता, त्याच्यामुळे थोडासा कडक आहे. पण जर तुम्ही टोमॅटो घेताना थोडासा लाल किंवा पिकलेला टोमॅटो घेतला की तो इझिली भाजला जातो आणि छान असा आपल्याला त्याला फोडी पण करता येतात किंवा त्याला छान मॅश पण करता येतं. हे बघा, वांगं चांगलं भाजून झालं आहे आणि हे थोडंसं थंड झालेलं आहे. आता यातलं आपण साल काढून घेऊ.
हे बघा, दोन्ही वांग्याचे साल काढून घेतले आणि या पद्धतीने मी चाकूने मॅश करून घेत आहे. थोडं थोडं कट करून घेते आधी. मोठे मोठे लांब लांब असे तुकडे राहत नाही. थोडेसे कट करून घेतले की छान ते छोटे छोटे तुकडे होतात. तर हे बघा, या पद्धतीने मी करून घेतलं. आणि हो, जेव्हा आपण वांग असं बघतो तर तेव्हा चेक पण करून घ्यायचं कट करताना की त्यामध्ये काही किडा वगैरे आहे का असं. टोमॅटो पण छान थंड झालेला आहे आणि असं या पद्धतीने हाताने मी छान कुस्करून घेत आहे. मिरची पण त्याच पद्धतीने कुस्करून घेऊ. आता यामध्ये जे आपण वांग कुस्करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालू आणि हे एकत्र छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी पाव वाटी कांद्याची पात घालत आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालू, थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. दुसरीकडे मी इथे गॅसवर कोळसा भाजायला ठेवलेला आहे. तर छोटासा कोळशाचा तुकडा घेतला, तो गरम केला. त्यानंतर इथे जे आपलं भरीत आहे ना त्यामध्ये वाटी ठेवली, हा कोळसा ठेवला, त्यावरती 1 चमचा तेल घालू आणि आता याला आपण झाकून ठेवू. हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आणि ह्या कोळशाचा जो काही स्मोकी फ्लेवर आहे तो आपल्याला या भरतामध्ये आणायचा आहे. जर तुम्ही ही वांगी आणि टोमॅटो वगैरे जर चुलीवर भाजला तर त्याला याची गरज नाही, या स्मोकी फ्लेवरची गरज नाही. ती ऑलरेडी त्याच्यामध्ये येणारच, ऑटोमॅटिक येणार. पण जे आपण इथे गॅसवर केलेलं आहे तर त्याचा छान एक फ्लेवर यावा, म्हणजे कोळशाचा चांगला असा स्मोकी फ्लेवर यावा म्हणून आपण हे केलेलं आहे. तर हे बघा, आपलं हे मस्त असं कच्चं भरीत तयार आहे आणि हे भरीत अप्रतिम लागतं. आता भरीत भाकरी आहे म्हटल्यानंतर ठेचा तर हा झालाच पाहिजे. तर इथे आपण मस्त मिरचीचा ठेचा करत आहोत. त्यासाठी मी लोखंडी तव्यावरती 1 चमचा तेल घेतलं. तेल थोडंसंच घालायचं आपल्याला आत्ता. त्यानंतर यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे. सोबतच 10-12 मिरच्या घालत आहे. तर आपल्याला मिरचीचा ठेचा करायचा आहे. तुम्हाला क्वांटिटी जास्त करायची असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. मी इथे 10 ते 12 इतक्या मिरच्या घेतल्या आणि या हिरव्या मिरच्या ना कमी तिखट आहे. सोबत मी थोडंसं जिरं यामध्ये घातलं. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि 1-2 मिनिटं आता याला भाजून घेऊ. यामध्ये 2 चमचे मी शेंगदाणे घातले आणि याला पण छान भाजून घेऊ. शेंगदाणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आता आमच्याकडे म्हणजे माझी आजी बनवायची ना तेव्हा ती नाही घालायची, पण आमच्याकडे तिखट थोडं कमी खाल्लं जातं म्हणून मी थोडंसं शेंगदाणे यामध्ये घातलेले आहे. तुम्हाला झणझणीत असा ठेचा जर करायचा असेल तर तुम्ही मिरची पण जी आहे ही पोपटी न वापरता छान मस्त हिरवीगार मिरची असते ती वापरू शकता आणि शेंगदाणे पण नाही घातले तरीही चालेल. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आता हे पण 1 मिनिटं परतवून घेऊ आणि याला थंड करून घेऊ. हे बघा, या मिरच्या पण थंड झालेल्या आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ आणि तुम्ही हे पाट्यावरती पण वाटू शकता किंवा खलबत्त्यामध्ये पण वाटून घेऊ शकता. आता मी हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेते. बारीक करताना मी यामध्ये थोडंसं मीठ घातलंय आणि आता हे अजिबात पाणी न घालता छान बारीक वाटून घेऊ. हे बघा, या चटणीचं किंवा या ठेच्याचं असं टेक्स्चर मी ठेवलेलं आहे. आता या तव्यावरती 1 चमचा तेल घेऊ. तेल छान गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की हा ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि तो फक्त 1 मिनिट या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. मी यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस पण घातला, तेव्हा कदाचित कॅमेरा ऑफ होता. आणि आता हे आपलं छान परतवून झालेलं आहे. मस्त आपला हा मिरचीचा ठेचा तयार आहे. आता आपण भाकरी करून घेऊ. तर हिवाळा सुरू आहे म्हटल्यानंतर मी बाजरीची भाकरी करत आहे. बाजरी आहे ना ती थोडीशी गरम असते, म्हणजे हिवाळ्यामध्ये व्यवस्थित आपल्या शरीराला ती ऊब देण्याचं काम करते, म्हणून मी इथे बाजरी वापरते. हिवाळ्यामध्ये बाजरीची म्हणा किंवा कुळिथाची म्हणा याची भाकरी खाल्लेली खूप चांगली असते, म्हणून आज मी इथे बाजरीची भाकरी करत आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि नॉर्मल पाण्याने हे भिजवून घेत आहे. जशी आपण नॉर्मली भाकरी करतो त्या पद्धतीनेच इथे भाकरी करून घेते. आणि बाजरीची भाकरी करताना एक महत्त्वाची टिप तुम्हाला मी इथे सांगू इच्छिते. जेव्हा आपण बाजरीची भाकरी करतो तर जे बाजरीचं पीठ आहे ना ते लवकरात लवकर संपवायचं. म्हणजे जर ते संपत नसेल तर 1-1 किलो दळून आणा आणि लगेचच्या लगेच ते भाकरीचं पीठ तुम्ही संपवून घ्यायचं आहे लगेच भाकऱ्या करून. कारण हे जे पीठ आहे ना ते लवकर कडवट येतं
8 दिवसामध्ये तुमचं पीठ नवीन राहिलं पाहिजे, नवीन झालं पाहिजे. नाहीतर मग जेवढं जुनं होत असेल तेवढं मग ते पीठ थोडंसं कडवट येतं आणि मग भाकरी व्यवस्थित होत नाही किंवा ती लागत सुद्धा नाही, म्हणजे त्याची चव थोडीशी बदलते. तर ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं, की माझी आजी आहे ना, ही असं हातावरती पूर्ण भाकरी थापायची आणि मला तर ते काही जमणार नाहीये. तर मी इथे आपल्या परातीमध्ये थोडंसं पीठ घेतलं आणि जशी मी नेहमी भाकरी करते त्याच पद्धतीने अशी करून घेते. आणि जेव्हा आपण भाकरी करतो तेव्हा खाली एखादा कपडा ठेवायचा, त्यानंतर परात ठेवायची, म्हणजे परात जी आहे ना, ती हालत नाही आणि आपली भाकरी व्यवस्थित म्हणजे थापायला मदत होते. तर अशीच मला एक कमेंट आली होती. कदाचित त्या खूप म्हणजे एजेड असतील किंवा त्यांना जास्त एक्सपिरियन्स असेल. त्यांनी मला ही कमेंट केली होती, की जेव्हा तुम्ही भाकरी करता तेव्हा खाली एखादा कपडा वगैरे ठेवा. तर खरंच ती जी टिप आहे ती मला नक्कीच उपयोगी पडलेली आहे. तर असेच तुमच्याकडे काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला काय बघायचं असेल किंवा तुमच्याकडे काही अशा टिप्स असतील ज्या मला माहिती नाहीये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल, तर त्या पण तुम्ही माझ्यासोबत शेअर केलेल्या मला नक्कीच आवडेल. हे बघा, या पद्धतीने मी मस्त पातळ अशी ही भाकरी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ही उचलून तव्यावर टाकू आणि छान मस्त खरपूस अशी भाजून घेऊ. तर आपलं भाकरी, भरीत, ठेचा सगळं तयार आहे आणि मी असं मस्त ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे. सोबत मी थोडीशी कांद्याची पात ठेवलेली आहे. ही हिवाळ्यामधली कांद्याची पात अशी कच्ची खायला पण खूप मस्त लागते आणि तुम्ही बघू शकता भाकरी किती छान झाली आहे. मस्त असं पॉकेट तयार झालेलं आहे. मस्त फुलली आहे आपली ही भाकरी. तर आता हे मी एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण ही रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा, की तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ही असं भरीत कधी केलं आहे का? हे असं भरीत मी लहानपणी तर खाल्लेलं आहे, पण आयुष माझा आत्ता पहिल्यांदा खातोय आणि त्याला पण इतकं आवडलं. त्याला भरतामध्ये जो स्मोकी फ्लेवर आला ना, तो अतिशय आवडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पण नक्कीच आवडेल. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.